नाशिकमधील महायुतीमधील बंड अखेर थंड झालेला आहे। गोकुळ गीतेंनी माघार घेतल्याचं गिरीश महाजनांनी जाहीर केलंय। कुठेही मतांचं विभाजन होणार नसल्याचंही महाजन म्हणाले। नाही, मी कुठल्याही चौकशीला घाबरलेलो नाही। तुम्हाला पण माझा स्वभाव माहित आहे। मी विधानसभेची पण निवडणूक राष्ट्रवादी पार्टीकडून आपण लढवली होती, ती अंगावर घेतली होती। त्यावेळेस सत्ताधारी पार्टी आपल्या समोर होती, तरी त्यावेळेस तुम्ही सगळे साक्षीदार आहात। माझ्यावर कशा प्रकारचे अतिरेक झाले, अटॅक झाले, तरी मी त्यावेळेस नमलो नाही। आता पण घाबरायचं काही कारण नाही, पण त्या ठिकाणी सगळ्यांचा समन्वय राहिला पाहिजे। पार्टीने भावना त्या ठिकाणी नगरसेवक केलं, वहिनी पण नगरसेवक आहे। तुम्ही आता लोक म्हणतील का अगोदर तुम्हाला कळलं नाही का, पण कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि या मतदारसंघात प्रचंड अशी नाराजी होती, ती या दोन्ही माणसांना लक्षात आलेली। त्यांना समज दिलेली आहे। आपण पण विचारलं आतमध्ये, पण मी त्यांना ते सांगितलं की आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या नजरेत आपण चांगल्या पद्धतीने उतरा। 2-2 आमदार काय आपल्या घरात आहे आणि लोकांचे कामं करा। आम्हाला बाकी काय, आमच्या माध्यमातून आम्हाला लोकांचे कामं करायचे, तुमच्या माध्यमातून करा, बाकी काही नाही। दराडेंना तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहे आणि बाकीचे प्रश्न तुम्ही प्लीज उदय सामंत साहेबांना विचारा। म्हणजे काही का असेल मी बोलतो आता गणेश भाई गोकुळ बसा नाही, मी सगळ्यांच्या सुरुवातीलाच माननीय आमचे ज्येष्ठ मंत्री गिरीश भाऊंना, गणेश भाऊ गीतेंना, गोकुळजींना जे उमेदवार होते त्यांना, आणि ही उमेदवारी थांबवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, मग त्याच्यामध्ये आमचे सुहास अण्णा। आज सगळ्या चर्चेअंती उदयजी सुद्धा 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन होते, दादा या ठिकाणी आहे, सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली, गणेश गीते, मी त्या ठिकाणी तो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते, गोकुळ गीते नाही घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे। तर आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या।